लाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। देशासह महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 106% पावसाची शक्यता, तर मराठवाड्यात सरासरीच्या 112% तर विदर्भात 109% पावसाचा अंदाज। शशांक हगवणे आणि वैष्णवीच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासे। 2 वेळा वैष्णवीच्या लग्नात शशांककडून खोडा, कसपटेंच्या संपत्तीवर नजर ठेवून वैष्णवीशी लग्न। बडेजाव करण्यासाठी हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या वडिलांवर दबाव, लग्नासाठी तब्बल 1.5 कोटींचा खर्च, रिसॉर्टचं भाडं 10 लाख तर स्टेजच्या सजावटीवर 22 लाखांची उधळपट्टी। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्धचे आरोप महिलेनं मागे घेतले, आरोपांवरून राजकारण न करण्याची विनंती, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। मुंबईच्या तुंबईला एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार जबाबदार, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी, बुडालेल्या लोकांना तुम्ही किती मदत केली, नारायण राणेंचा सवाल। शिवसेना प्रमुख असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल मोदींची गळाभेट घेतली असती, या अमित शहांच्या टोल्याला राऊतांचं उत्तर, कुणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं याचा त्यांना पश्चाताप झाला असता, राऊतांचा हल्लाबोल। गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानला पुरस्कार, सोहळ्यानंतर शहा दिल्लीला रवाना। रायगडमधील कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश, 3 महिन्यात 300 किलो ड्रग्ज बनवणाऱ्या आरोपींना बेड्या, पुढील तपास सुरू। मे महिन्यातच उजनी धरणात जिवंत पाणीसाठा, पावसाचा जोर वाढल्यास सोलापूरला पुराचा धोका, तर लातूरमध्ये तुफान पाऊस, सर्व रस्ते पाण्याखाली। पावसात झालेल्या शेती आणि घरांच्या नुकसानाची सरकार देणार भरपाई, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, केंद्राच्या नियमानुसार मिळणार मदत। आयकरदात्यांसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 1.5 महिन्यांची मुदतवाढ, 31 जुलै ऐवजी आता 15 सप्टेंबर पर्यंत रिटर्न भरता येणार। नमस्कार, मी दीपक पळसुले। संध्याकाळचे 7 वाजता